नमस्कार. मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वडील किंवा पती नसतील तर त्या भगिनींनी जी आहे ते कुणाचं आधार कार्ड द्यायचे किंवा KYC प्रक्रिया जी आहे ती कशी पार पाडायची आहे. तर आपण पाहू शकता लोकमत या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. पती वडील नसतील तर द्या नातेवाईकांचे आधार कार्ड. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्यासाठी हे अर्ज तुमचे मान्य होतील जर तुम्ही नातेवाईकांचे आधार कार्ड दिले असतील तर. आपण पूर्ण बातमी बघूया म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या ज्या आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात ते तुम्हाला त्याचं निराकरण होणार आहे. तर इथे म्हटलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून ही बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना KYC बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. तुम्ही ही प्रोसेस पाहिली असेल. ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डने ज्यावेळेस तुमची KYC पूर्ण करता म्हणजेच लाभार्थ्याची आधार कार्डचा OTP टाकता त्यानंतर पुढचा जो पेज आहे तो वडील किंवा पती यांचा आधार कार्ड टाकून OTP टाकून ती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं असतं. परंतु खूप साऱ्या घटस्फोटीत किंवा ज्यांचे वडील किंवा पती जे आहेत मयत आहेत म्हणजे विधवा स्त्रिया ज्या आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे ही खूप मोठी अडचण होती की ते नक्की कोणाचा आधार कार्ड किंवा कोणाचा KYC प्रक्रिया कशी पार पाडतील. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत वा पतीही हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची यामुळे अडचण झाली आहे. त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार लिंकिंग करून त्याची KYC करण्याचा पर्याय दिला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की अशा स्त्रिया ज्या आहेत जर भविष्यात KYC न केलेल्या स्त्रियांना सपोज लाडकी बहीण योजनेचा समजा हप्ता मिळणार नसेल तर या महिलांना जे आहे हा प्रॉब्लेम होता. सो याच्यावर एक सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे म्हणतायत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना KYC बंधनकारक केले आहे. KYC साठी महिलेचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. ज्यामुळे ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, ज्यांचे पती हयात नाहीत, घटस्फोट झाला आहे, सोबत राहत नाहीत अशा महिलांची अडचण झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकांचा किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड KYC साठी चालणार आहे. तर हे मी इथं परत तुम्हाला सांगतोय कोणाकोणाचं चालणार आहे तर सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचा पहिली गोष्ट किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंड यापैकी कुणाचंही आधार कार्ड चालणार आहे. आता हे नातेवाईक म्हटलेलं आहे येथेच सर्व काही येऊन गेलं. त्यानंतर इथे पाहू शकता आपण पुढे त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता ही जी स्टेटमेंट जी आलेली आहे ही स्टेटमेंट आलेली आहे सुहास वाईगडे म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. म्हणजे ही एक कोणती अफवा नसून ही जी आहे एक जबाबदार अधिकारी यांच्याकडून ही स्टेटमेंट आलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड KYC साठी देऊ शकतात. अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहेत. तर इथे जे आहे अशा प्रकारे कशी KYC करायची यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला इथे जे आहे आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे तुम्हाला लिंक मिळून जाईल. हे मी आता तुम्हाला कोणत्या तालुक्यात किती झाले हे कारण हे स्पेसिफिक जे आहे हे कोल्हापूरसाठी आहे परंतु हे पूर्ण जिल्ह्यासाठी असणार आहे कारण एका जिल्ह्यासाठी वेगळा नियम आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी वेगळा नियम असं काही नसतं. त्यानंतर जे आहे खूप साऱ्या जणांचा मला मेसेज किंवा फोन येत आहे की OTP जे समस्या जी आहे ती त्यांना ते OTP जी आहे ते फेस करत आहेत. तर OTP समस्या जर तुमची असेल तर तुम्ही एकदा काय करा एकदा नेटवर्क तपासा. समजा जर नेटवर्क तपासूनही किंवा रिस्टार्ट करूनही जर तुमचा OTP येत नसेल तर एकदा शुअर करा आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन की तुमचा जो मोबाईल नंबर जो आहे तो हाच आहे का, आधार कार्डला जो लिंक असलेला मोबाईल नंबर हाच आहे का. बहुतेकदा काय होतं की आपण विसरतो
की आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हा जुना असतो आणि आता नवीन जो हयात असलेला जो मोबाईल नंबर आहे हा वेगळा असतो. मग अशा वेळेस जे आहे OTP तुम्हाला येईल कसा. त्यानंतर इतकं सर्व काही करूनही जर तुम्हाला OTP येत नसेल तर थोडं थांबा. मग हे जे आहे सर्व्हर इश्यू असू शकतो, साईटचा इश्यू असू शकतो किंवा आधार सर्व्हरचा इश्यू जो आहे तो असू शकतो. सो थोडं थांबा, 1-2 दिवसांनी ट्राय करा. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तसा ट्राय करत बसा, कारण 5-10 मिनिटाची प्रोसेस आहे, ते पटकन होऊन जातं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा. थँक्यू सो मच.